सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, तर आता लवकरच अधिक मास सुरू होत आहे। मग हा अधिक मास कधीपासून सुरू होत आहे, तसेच हा अधिक मास कधीपर्यंत आहे, अधिक मासाची कथा महत्त्व काय आहे, त्याच्यासोबत अधिक मासामध्ये काय करावे आणि काय करू नये, आपल्या आईची ओटी कशी भरावी, तसेच अधिक मासामध्ये जोडवी देखील केली जातात, तर ही जोडवी कुणाकडून करावी, त्याच्यासोबत जावयाला वाण देखील दिले जातात। मग कोणते वाण द्यावे आणि वाण दिलेच पाहिजे का, तसेच या महिन्यामध्ये 33 आकड्यांचे महत्त्व काय आहे आणि या महिन्याला एवढे महत्त्व का प्राप्त झाले, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल। ऋतुचक्र फिरत असते, महिने उलटत असतात, मग मध्येच कुणीतरी घरातील प्रौढ व्यक्ती म्हणते, यावर्षी अधिक महिना आहे बरं का। लहान मुलं बुचकळ्यात पडतात, अधिक महिना हा कोणता नवीन महिना, वर्ष तर 12 महिन्यांचे असते, मग हा 13वा महिना आला तरी कुठून। त्यांना प्रश्न पडतो, हा अधिक महिना येतो तरी कसा। अधिक महिन्याला मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास, धोंड्याचा महिना अशी विविध नावे आहेत। या महिन्याला शास्त्रज्ञकाराने अशुद्ध मानले असले तरी काही व्रत वैकल्य करून या महिन्यात पुण्यप्राप्ती करता येते। असं म्हणतात, या महिन्यात केवळ उपवास करणे किंवा एक वेळ भोजन करणे किंवा मौन भोजन करण्याचे देखील व्रत करतात। या महिन्यात आवडता खाद्यपदार्थ न खाण्याचेही व्रत घेतात। महिन्याच्या शेवटी सत्पात्र ब्राह्मणाला या वस्तूचे दान करून मग त्या वस्तूंचे सेवन करतात। अधिक महिना सामान्यतः 33 महिन्यांनी येतो। या दिवसात 33 अनारशांचे देखील दान केले जाते। काही लोक सवत्स धेनूचे दान करतात, काही लोक दीपदान करतात, अशी विविध दाने या महिन्यात करावी असे सांगितले आहे। या संबंधित असलेल्या कथा बोधप्रद आहेत। आपली संस्कृती त्यागाला आणि दान देण्याला महत्त्व देते। या महिन्यात अनेक दाने देण्यास सांगितले आहे। त्यातून हेच दिसून येईल की दान देण्याची सवय आपल्या हाताला असली पाहिजे। दिल्याशिवाय मिळत नाही आणि पेरल्याशिवाय उगवत नाही, हा निसर्गाचा नियम आहे। म्हणून त्याग करायला आणि दान करायला शिका आणि हे दानही सत्पात्र माणसाला किंवा महाराजांच्या सेवेसाठी देऊन भरपूर पुण्याचा साठा जमा करायचा आहे। दान दिल्याने समोरच्यालाही आनंद मिळेल व त्याच्या आनंदाने आपल्यालाही आनंद मिळेल, समाधान होईल। या अधिक महिन्यात तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी, घरात काही समस्या असतील तर त्यासाठी तुम्ही दानाच्या माध्यमातून पुण्य संचय करणे। जीवनात काही अशा समस्या येतात की त्या पैशाने सुटत नाही। पैसा हा गौण आहे, परंतु तुम्ही किती दान करतात यावर ते अवलंबून आहे। सर्व ठिकाणी पैसाच काम करत नाही, पुण्यही पाठीशी हवं असतं। तुमच्याजवळ पुण्य संचय नसेल तर पैसाही काम करू शकत नाही, म्हणून पुण्य किती महत्त्वाचं आहे। अधिक मासामध्ये भरपूर पुण्य संचय करा, त्यामुळे मनाला शांती मिळेल। दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होणे ही मनाची उच्च अवस्था आहे, ती मिळवण्याचा प्रयत्न करा। या अधिक मासाविषयी एक कथा देखील सांगितली जाते। ही कथा जाणून घेण्यापूर्वी एक विनंती आहे, तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा। एके दिवशी तपोवनामध्ये अनेक ऋषीमुनी बसले होते। त्या ठिकाणी महर्षी व्यास आले। ते म्हणाले, आता पुरुषोत्तम मास येणार आहे। या महिन्यात स्नान, दान, व्रत, नियम अशी खूप कर्मे करायची आहेत। ऋषीमुनींनी अधिक मासाची माहिती व्यासांना विचारली। महर्षी व्यास म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडत असतो, म्हणून दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक करून काळमेळ बसवला आहे। तो अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास होईल। यापुढे महर्षी व्यास म्हणाले, या 13व्या महिन्याची कथा मला नारदांनी सांगितली। नारद पृथ्वीवरती फिरत होते, त्यावेळी त्यांना अनेक दुःखी माणसे दिसली। पृथ्वीवरील माणसांचे दुःख कसे दूर करावे याचा विचार करत करत नारद वैकुंठाला गेले। भगवान विष्णू ध्यान करत होते। नारदांनी विष्णूंना विचारले की आपण कशाचे ध्यान करता। भगवान विष्णू म्हणाले, नारदा, अधिक मास येणार आहे, याचा स्वामी गोपाळ मुरलीधर पुरुषोत्तम आहे, त्याचे मी ध्यान चिंतन करत आहे। त्याच्या कृपाप्रसादाने अनेकांचे दुःख कमी होतील। त्या अधिक मासाचे अतिशय महत्त्व आहे। नारद म्हणाले, देवा, मृत्यू लोकातील माणसे दुःखी आहेत, त्यांचे दुःख नाहीसे करणाऱ्या आणि अधिक मासाची कहाणी आपण सांगावी। आपले विचार पृथ्वीवर लोकांना
मी ऐकवीन आणि त्यांचे दुःख कमी होऊ शकेल. श्री विष्णू म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीमध्ये फरक पडतो. त्यांच्यात मेळ बसवण्यासाठी दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरावा लागतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते, म्हणून त्याला मलिन महिना किंवा मलमास म्हणतात. या महिन्यात लग्न कार्याशी संबंधित मंगल कार्य करत नाही. मी त्या मलिन अधिक महिन्याला पुरुषोत्तम दिव्य रूप प्राप्त करून दिले. गोपाळ श्रीकृष्णाने वर दिला की या महिन्यात तीर्थस्थान, व्रत, नियम वगैरे धर्माचरणाचे पुण्यकर्मे करतील त्यांना पुरुषोत्तमाची कृपा प्राप्त होईल, तसेच त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल. त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. एके दिवशी पांडवांनी कोणते व्रत करावे, नियम पाळावे व पुरुषोत्तमाची सेवा करावी. श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्यकर्म केले. त्यांना राज्य मिळाले व ते सुखी झाले. अधिक मासामध्ये अनेकांनी पुण्यकर्मे दान करून जीवन सुखदायी बनवले. अधिक मासात कळत न कळत पुण्य घडले तरी भगवान श्रीकृष्ण भक्तांचे कल्याण करतात. त्यासाठी अधिक मासामध्ये पुण्यकर्मे करावेत. दानधर्म करून पुण्य संचय करावा. हा महिना भगवान विष्णूंचा आवडता महिना मानला जातो. या काळात विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा उपासना महत्त्वाची मानली जाते. याशिवाय पवित्र नद्यांमध्ये स्नान, गोदान, दीपदान आणि तांबूलदान महत्त्वाचे. भागवत पुराण आणि पद्मपुराण यासारख्या धर्मग्रंथामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याची एक अधिष्ठात्री देवता संबंधित आहे, परंतु अधिक मासासोबत कोणतीही अधिष्ठात्री देवता जोडलेली नाही. यामुळे तो अपवित्र महिना म्हणून ओळखला जाऊ लागला. मलमास किंवा अपवित्र महिना असल्याने त्यात कोणतेही शुभ काम करण्यास मनाई केली जात होती. यामुळे व्यथित झालेल्या मलमासाने विविध देवांकडे जाऊन आपल्या अधिष्ठात्री होण्यासाठी विनवणी केली, परंतु कोणीही त्याचा स्वीकार केला नाही. देवाने मनुष्याने त्यागलेल्या या महिन्याने वैकुंठात विष्णूला शरण जाऊन त्यांची प्रार्थना सुरू केली. विष्णू त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी या महिन्याला श्रीकृष्णाला शरण जायला सांगितले. हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार श्रीराम हा विष्णूंचा 7वा अवतार मानला जातो. रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखलं जातं. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे 8वे आणि पूर्ण पुरुषोत्तम रूप असल्याचं मानलं जातं. प्रजापती पुढे म्हणतात, मलमासाने श्रीकृष्णाला आपली प्रमुख देवता बनण्याची प्रार्थना केली. श्रीकृष्णाने ती स्वीकार केली आणि मलमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. कृष्णाने या महिन्याला आपले गुण समर्पित केले, त्यामुळे तो पवित्र झाला. या महिन्यात श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी व्रत, वैकल्य पूजा करतात. यामुळेच मलमास हा भक्ती मास, पुरुषोत्तम मास बनला. पुराणात या महिन्यात भक्तीची अनेक उदाहरणे आहेत. सामान्यतः एक चंद्र वर्ष आहे सौर वर्षापेक्षा सुमारे 10 दिवसांनी लहान असते. सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करतो. याला सूर्य संक्रांती म्हणतात. उदाहरणार्थ, सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात. अशा प्रकारे महिन्यात 12 संक्रांती असतात. ज्या महिन्यात सूर्य संक्रांत येत नाही तो अधिक महिना मानला जातो. अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास 3 वर्षातून एकदा येतो. सौर आणि चंद्र वर्षांमध्ये सुसंवाद प्रस्थापित करणे हा त्यामागचा उद्देश आहे. आता हा अधिक मास कधीपासून सुरू होत आहे तर 17 मे पासून अधिक मास सुरू होत आहे. अधिक ज्येष्ठ मासारंभ, गंगा दशरा प्रारंभ 17 मे पासून सुरू होत आहे. या अधिक महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच आता या अधिक महिन्यामध्ये अनेक सण उत्सव देखील येत आहे. 21 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे आणि गुरुपुष्यामृत योगावरती जर आपण काही खरेदी केलं तर त्यामध्ये 13 पटीने वाढ होत असते. त्यामुळे जर अगदी तुम्हाला जोडवी खरेदी करायची असेल किंवा इतर काही वस्तू खरेदी करायची असेल, सोने चांदी, तर तुम्ही 21 तारखेला खरेदी करू शकता. त्यानंतर जून महिन्यामध्ये देखील अधिक ज्येष्ठ महिना आहेच. 3 तारखेला संकष्ट चतुर्थी असणार आहे. 11 तारखेला कमला एकादशी असणार आहे आणि 14 तारखेला दर्श अमावस्या असणार आहे. आणि जो काही अधिक महिना आहे तर तो 15 तारखेला संपत आहे. 15 तारखेला या दिवशी योगायोगाने सोमवती अमावस्या देखील आहे. सोमवार असल्या कारणाने या दिवशी सोमवती अमावस्या आहे आणि याच दिवशी अधिक ज्येष्ठ समाप्ती असणार आहे. 15 तारखेला अधिक मास हा संपत आहे. त्यामुळे हा जो काही 1 महिन्याचा काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा आपण आवर्जून करायच्याच आहे. आता या अधिक मासामध्ये 33 आकड्याला देखील महत्त्व आहे. वशिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर म्हणजे साधारणतः 33 महिन्यानंतर येतो. या 33 महिन्यासाठी म्हणून 33 वस्तूंचे दान केले जाते. याचा उल्लेख अनेकदा 30-3 असा देखील केला जातो, कारण महिना 30 दिवसांचा असतो. या काळात काही लोक महिनाभराचे व्रत ठेवतात. उदाहरणार्थ, जर एक वेळी कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे 3 दिवस दिवसातून 2 वेळा करून हे पुढील 3 दिवस भरवून काढावे लागतात.
33 ही संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 ही संख्या महत्त्वाची मानली जाते. या महिन्यात जावयाला मानपान का दिला जातो? तर या महिन्यात सासूरवाशीचे आई वडील जावयाला घरी बोलवून त्यांची रीतसर पूजा अर्चा करून पंचपक्वान्नी यांचा मानपान केला जातो. जावयाला अधिक मासाचं वाण दिलं जातं. हिंदू धर्मानुसार विवाह प्रथेनुसार जावयाला नारायणाचं रूप मानलं जातं. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास असतो. त्यामुळे या महिन्यात जावयाला नारायण रूप म्हणून पूजा केली जाते. म्हणून हिंदू धर्मात लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मीनारायणाचे रूप मानलं जातं. म्हणून अधिक मासात जावयाला तुपातील 33 अनारसे दिले जातात. एक चांदी किंवा तांब्याच्या ताटात हे अनारसे सजवून त्यात तुपाचा दिवा लावून हे वाण जावयाला दिले जातात. याला जावयाचं वाण असंही म्हणतात. मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीचं निरंजन देखील देतात. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला देखील महत्त्व आहे. म्हणून जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की चांदीचं का द्यावं? तर लक्ष्मी मातेला चांदी खूप प्रिय आहे. त्यामुळे चांदीचं निरंजन द्यावं. जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणाम कमी होतात. म्हणून तुम्ही जावयाला अधिक मासात नक्की घरी बोलवा. त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवा. त्याचसोबत 33 अनारसे, 33 बत्तासे सोबत एक चांदीचं निरंजन देऊन 33 दिव्याने जावयाला नक्की औक्षमान करा. आता प्रत्येकालाच हे शक्य होत नाही, पण आपापल्या परीने आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढं आपण करायचं आहे. आता काही लेकी समजून घेतात तर काही लेकींचा अतिहट्ट आईकडे असतो की मला ही गोष्ट पाहिजेच आहे. पण आईची देखील परिस्थिती समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. आईने आपल्याला जन्म दिलेला आहे आणि तिचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. आता या महिन्यामध्ये आपण लेकी जावयाला तर करत असतो, पण आपण आपल्या आईसाठी करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता तुम्हाला जर आईसाठी करणे शक्य असेल तर आवर्जून करा. आणि आईसाठी केलं नाही तरी पण आई तुमची तुम्हाला काहीच बोलणार नाही. पण जर शक्य असेल तर आवर्जून करा. आता जेव्हा पण आपण आईकडे जातो तर आई आपल्याला कधीही रिकाम्या हाताने घरी पाठवत नाही. ती आपल्या हातामध्ये काही ना काही देतच असते. अगदी तिच्याकडे काही नसलं तरी पण जे काही आहे तर ती ते आपल्याला देत असते. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या सुवासिन आईची ओटी भरू शकते. लग्न कार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व असते. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी म्हणतात. त्याचा चुकीचा अर्थ काढत कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का अशी चर्चा करतात. मात्र तसे नसून कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. पण ज्या मुलीला लाडापुडानं वाढवलं तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावं लागतं. त्यांच्या त्यागामुळे तिला हक्काचे घर मिळते. त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटीही भरत असते. अधिक मासात सगळेच पुण्यकर्म केले जातात. त्यात आणखी एका पुण्यकर्माची भर म्हणून अधिक मासात आईची ओटी भरली जाते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्यप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही यामागे अर्थ होतो. विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते, परंतु सासूची ओटी भरू शकत नाही. कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी तिच्या पदरात देते. सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही. त्यामुळे अधिक मासामध्ये आपण आपल्या आईची ओटी भरू शकतो, पण आपण आपल्या सासूची ओटी भरायची नाही. आता अगदी तुम्हाला सासूला साडी घ्यायचीच असेल तर साडी घेऊ शकता, पण ओटीही भरायची नाही. आता या अधिक मासामध्ये आपण आपल्या आईसाठी देखील जोडवी करू शकतो आणि तसेच आता आपल्याला स्वतःला देखील जोडवी करायची आहे. मग ती जोडवी कुणाकडून करावी? तर तुम्ही अगदी ती जोडवी आईकडून देखील करून घेऊ शकता किंवा अगदी तुमच्या पतीकडून जरी जोडवी करून घेतली तरी पण चालेल. पण या अधिक मासामध्ये आपण जोडवी ही आवर्जून करायचीच आहे. 3 वर्षातून एकदा सण येतो जेव्हा आपल्याला जोडवी बदलायचा मुहूर्त हा मिळत असतो. प्रत्येक भारतीय
महिला बोटात जोडवी घालते त्यामागे अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारणे असतात. चांदीची जोडवी घालण्याचे प्रचंड फायदे असतात. तसेच ती जोडवी घालण्यामागे महिलांच्या आरोग्याचाही फायदा असतो. जोडवी घालण्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक कारण म्हणजे जोडवीला लग्नाचे प्रतीक मानले जाते. ते 16 शृंगाराचा एक भाग आहे. शास्त्रानुसार पायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटात जोडवीही घातली जातात. बोटात जोडवी घातल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्नता मिळते. हे नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्याचे देखील प्रतीक आहे. तसेच सौभाग्याचे देखील प्रतीक आहे. चांदी ही एक थंड धातू आहे जी शरीरातील उष्णता नियंत्रित करते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर करते. तसेच चांदीचा संबंध हा चंद्राशी जोडला जातो. चांदी घातल्याने मनाला शांती मिळते. तसेच ग्रहांचे अडथळे दूर होतात असंही म्हटलं जातं. पायात कधीच सोन्याचं काहीच घालत नाही तर अगदी आपली भलेही कितीही परिस्थिती असो, पण या अधिक मासामध्ये पायात आपण सोन्याची जोडवी चुकूनही घालायची नाही. आपण चांदीची जोडवी घालायची आहे. अगदी बाजारामध्ये जी काही नकली जोडवी मिळतात तर ती जोडवी देखील चुकूनही घालायची नाही. आपण पायामध्ये चांदीची जोडवी घालायची आहे. पायात जोडवी घालण्याचे वैज्ञानिक कारण म्हणजे जोडवी पायाच्या ज्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटांमध्ये घातली जातात तेथील नस ही गर्भाशय आणि हृदयाशी जोडलेली असते. ही जोडवी घातल्यामुळे त्या नसावर हलका दाब पडतो. त्यामुळे प्रजनन क्षमता वाढते आणि विनाअडचण गर्भधारणेला मदत होत असते. जोडव्यांचा हा दाब महिलांच्या संप्रेरक प्रणालीला संतुलित करतो, ज्यामुळे मासिक पाळी नियमित राहते आणि थायरॉईड सारख्या समस्यांची शक्यता कमी होते. जोडवी ही केवळ एक परंपरा नाही तर धार्मिक श्रद्धा, ऊर्जा संतुलन आणि महिलांच्या आरोग्याशी जोडलेली धार्मिक प्रथा आहे. त्यामुळे आपण जोडवी ही आवर्जून घालायचीच आहे. आता जोडवी घालताना आपण काही चुका करायच्या नाही. तर आता जेव्हा पण आपण जोडवी घालत असतो तर आपले पाय हे आपण पाण्यामध्ये देखील टाकत असतो, कारण की काम करताना आपले पाय पाण्यामध्ये देखील असतात. त्यामुळे जोडवी ही झिजत असतात. तर जेव्हा पण आपण जोडवी घालत असतो तेव्हा जी काही पायामधील जोडवी आहे त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त वजनाची जोडवी ही आपण पायामध्ये घालायची आहे. तसेच आपण नकली जोडवी चुकूनही घालायची नाही. आता जोडवी तुम्ही कधी खरेदी करू शकता? तर 21 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे. मग अधिक मासामध्ये 21 तारखेला तुम्ही जोडवी आवर्जून खरेदी करू शकता. आणि तेव्हा जर तुम्हाला जमले नाही तर अधिक मासामध्ये कधी पण तुम्ही जोडवी किंवा चांदीच्या ज्या काही वस्तू आहे, अगदी पैंजण असेल, चांदीची चेन असेल तर या वस्तू खरेदी केल्या तरी पण चालेल. आता आपण अगदी आपल्या आईला देखील जोडवी भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. तसेच अगदी निरंजन देखील भेटवस्तू म्हणून द्यावी. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता या अधिक मासामध्ये आपण कोणत्या गोष्टी करू शकतो? सत्कार्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक करावी. या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी, पूजापाठ करावेत. स्तोत्र पठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्र पठण करावे. या महिन्यात श्रीमद भगवद्गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य, श्रीरामकथेचे पठण आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे पठण रोज अर्थासहित करावे. या महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे. यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा करावी. जर तुम्हाला पठण करता येत नसेल किंवा रोजच्या कामकाजाच्या धावपळीमुळे वेळ मिळत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप दररोज 108 वेळा करू शकता. या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळ घेतलं पाहिजे, जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं असेल. या महिन्यात दीपदानाला खूप महत्त्व आहे. या महिन्यात दान आणि दक्षिणेचं कार्य करणं पुण्याचं मानलं जातं. पुरुषोत्तम महिन्यात स्नान, पूजा, अनुष्ठान आणि दान केल्यानं विशेष फळ मिळतं आणि सर्व प्रकारचे त्रास देखील दूर होतात. गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ, सुपारी, फणस या पदार्थांचे सेवन या महिन्यामध्ये आपण करायचे आहे. आता या महिन्यामध्ये कोणती कामे करू नये? लग्न कार्य म्हणजे साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासामध्ये करू नये. या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकादी श्राद्ध, मुंडन, यज्ञपीठ, कान टोचणे, गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य करणे टाळावे. या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूरच राहावे. मांस, मद्य तसेच तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न, मद्यपान या महिन्यामध्ये आपण चुकूनही करायचं नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.